नाइंसाफी की अर्थी के ऊपर वो फूलों का अर्पण कर रहे थे। या देशामध्ये जे आज सुरू आहे, या राज्यामध्ये जे आज सुरू आहे, त्याचा आम्ही सुरुवातपासून निषेध करत आहे। एखादा माणसावर आरोप होतो आणि तुरंत काही राजनैतिक पक्ष याचा दोषी ठरवून टाकतात, काही संघटनांचे लोक त्यांना दोषी ठरवून देतात आणि दुर्दैवाने द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी जे आपला मीडिया आहे त्यांचाही रोल जे आहे ते निंदनीय आहे। कारण आमची अपेक्षा यांच्याकडून हे आहे की त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही हे जे कारवाई करत आहे भाजण्यासाठी हे जे सगळं करण्यात आलेलं आहे, माझा थेट प्रश्न त्याचा समय मागतो आणि त्याच्यावर इमिजिएट तुरंत हे प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगितलं की आपको घबराने की जरूरत नाही है। मतीने काही चूक केली असेल तर एका इंडिव्हिज्युअलनी केलेली आहे। त्या घरामध्ये राहणारा त्याचा वयोवृद्ध आई, त्याचा वयोवृद्ध पिता आजारी आहे, लहान मुलं, त्याची बायको, त्यांचा काय दोष आहे? आणि जेव्हा मी हे बोलतो तर मी एकटा असं बोलतो असं नाही आहे। हे माझ्या हातात जे आहे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस RS गवई 2024 जजमेंट आहे, जेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश मध्ये जे कल्चर सुरू होता JCB लावून घरे पाडण्याचा, काही निर्णय येण्याच्या अगोदरच कुणाच्यावर आरोप झाला की JCB घेऊन जायचं आणि त्याचं घर पाडायचं। मग जस्टिस गवाईने आपल्या या जजमेंट मध्ये, हे जजमेंट आहे रिट पिटिशन क्रिमिनल नंबर 162 ऑफ 2022, रिट पिटिशन सिव्हिल नंबर 328 ऑफ 2022, त्याचं जजमेंट 2024 ला RS गवई चीफ जस्टिस यांनी जेव्हा दिलं तर त्यांनी या जजमेंटची सुरुवात एका कविताच्या ओळीने केली। ते कविता प्रदीप ने लिहिलेली आहे। त्याचे 4 ओळी मी आपल्याला त्याचं जजमेंटची सुरुवात त्यांनी असं केले होते। अपना घर हो, अपना आंगन हो, इस ख्वाब में हर कोई जीता है, इंसान के दिल की ये चाहत है कि एक घर का सपना कभी न छूटे। आणि त्याच्या नंतर त्यांनी जे 2 पॅराग्राफ लिहिलेले आहे ते या देशामध्ये राहणारे ते हायकोर्टाच्या जजेसलाही हे मान्य आहे का नाही आहे, लोअर कोर्टच्या जजेसलाही मान्य आहे का नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आणि पोलिसलाही मान्य आहे का नाही आहे। जेव्हा त्यांनी हे लिहिले, इट इज अ ड्रीम ऑफ एव्हरी पर्सन, एव्हरी फॅमिली टू हॅव अ शेल्टर अबव्ह देअर हेड्स।